कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. राजीव, हे सगळं लवकरात लवकर थांबवलं पाहिजे. त्यासाठी एक घडतंय कशामुळे ते आधी बघितलं पाहिजे. पण अचानक एवढ्या लोकांना त्रास होतोय ना, हे आजारामुळे नाही होणार, कारण आजार एवढे लवकर पसरत नाही. हो, पण अर्जुन तुम्हाला याचा शोध घ्यावाच लागेल. बाबा, अरे मला अजून कामालाच गेली नाही. हे सगळं खूप छान सभा आहे. अमोल, अरे ती आता काय करणार? तिची तब्येत तरी बघ. नाही मोठी मा, मी आजपर्यंत माझ्या मला असं कधीच पाहिलं नाही. माझी पण नेहमी प्रॉब्लेम साठी तयार असायची. अर्जुन, अरे अमोल म्हणतोय ते बरोबर आहे. कारण माझ्या हक्कानं अशा कितीतरी परिस्थितींना तोंड दिलंय. हा पे लवकर जा तिकडं. ज्या कुठल्या लोकांनी हे केलं ना, त्यांना चांगला धडा शिकव. ओ कदम, अहो हे सगळं कशामुळे झालंय, त्याच्या मागे कारण काय ते तरी कळू द्या आधी. अरे बाबा, हे सगळं जाणून घ्यायचं असलं तर मला आधी ऑफिसला जायला हवं. आप्या, हे बघ, लोकांना तुझी गरज आहे. तुझी तब्येत महत्वाची आहे हे कळतंय आपल्याला, पण लोकांचे असे जीव जात असताना आपण बघत राहू शकत नाही. तुला काहीतरी केलं पाहिजे. राजीव, कदाचित असं पण होऊ शकतं की दीदी कामावर गेल्यावर तिला सगळ्या गोष्टी आठवू लागतील. आपण असं किती दिवस तिला घरात ठेवून घेणार आहे? भाऊजी, मलाही अपर्णाला कामावर पाठवायला नको वाटते, पण आता दुसरा पर्यायच नाहीये. लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे ना. होय, पण मी काय म्हणतोय, आपण सगळे मिळून म्हणतोय आपल्याला कामावर पाठवायचं, म्हणजे सगळे आपणच ठरवतोय. पर आपे, तुला काय वाटतंय? तुझ्याकडून ही सिच्युएशन हँडल होईल काय वाटतंय तुला? गेलं पाहिजे कामाला. मी तयार आहे, पण तिची तब्येत बरी नाही ना, म्हणजे तब्येत ठीक नसताना असं कामावर जाणं म्हणजे रिस्कच आहे ना. तिला घरातल्या गोष्टी आठवत नाहीत, कामावर बस अर्जुन, तू कधीपासून असं बोलायला लागलास? अरे मान्य आहे आपल्याला काही गोष्टी आठवत नाहीयेत, पण म्हणून काय ती तिचं कसं विसरलीये का? आणि हे बघ अर्जुन, तिनं आजपर्यंत अशा परिस्थितींना तोंड देतच स्वतःला घडवलंय. अरे जार, हळूहळू परिस्थिती नाजूक होत जाईल, आकडा वाढत जाईल र. अर्जुन, मलाही वाटतं परिस्थिती खूप वाईट आहे. अपर्णाने यात लक्ष घालावं. तसंही मागच्या गोष्टींचा याच्याशी काही संबंधच नाहीये ना. बाबा, मा ब्रेव आहे, हुशार आहे. प्लीज घेऊन जा तिला. दाजीबा, हे बघा, तुमचं काळजी करणं साहजिक आहे, पण तुम्ही असणारच आहे की तिच्यासोबत. आणि मला पण असं वाटायला लागलं की दीदी आता तयारी दाखवत्या, मग आपण तिला नको अडवायला. अजिबात नाही. पाहिजे तर या प्रकरणात मी स्वतः लक्ष घालतो, पण मी आपल्याला ऑफिसला पाठवणार नाही. अहो दाजी, असं करू नका. धनकोडीच्या शेजारच्या भागात 3 पेशंट सापडलेत आता. मॅडम, काय तोंडे? अर्जुन सर, शहरात वेगळाच गदारोळ माजलाय. लोक आजारी पडतायत आणि त्यामुळे मॅडमनी तत्काळ कामावर रुजू व्हावं असा आदेश आलाय. हा, पण एक मिनिट आपली. हे बघा काय तोंडे, सर, आत्ता बोलायला वेळ नाही. अहो, तिथे एकावर उपचार केले ना तरी इतर 10 जण आजारी पडतायत. अशा वेळेस जर मॅडम कामावर रुजू नाही ना झाल्या तर खूप मोठं संकट येऊ शकतं. मॅडम, ऐका ना, लोकांचे जीव धोक्यात असताना आपण असे घरात स्वस्थ नाही बसून राहू शकत. प्लीज. अर्जुन, अरे विचार कर, तिची गरज आहे शहराला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.